5वी लक्षवेधी 5 नंबर लक्षवेधी क्रमांक 5. 3 नाही घेणार. अरे मी 3 बोलला. तू हिंदीमध्ये बोलला, मी मराठीत बोलला. सभापतीमध्ये छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारात कोणाला नंबर द्यायचा पहिला याची स्पर्धा लागली आहे. आणि कुठलं खातं नंबर 1 ला न्यायचं, कुठलं खातं 2 नंबरला ठेवायचं. आता मला असं वाटतं की सरकारने याच्यासाठी एक वेगळी SIT बनवायला लागेल आणि ती SIT परराज्याच्या लोकांची बनवावी लागेल. कारण ह्या राज्याच्या लोकांना जे अधिकार दिले जातात त्या अधिकाराचा गैरवापर कसा केला जातो ते ही लक्षवेधी आहे. ही लक्षवेधी आहे काय की या लक्षवेधीमध्ये जे अधिकार महसूल कायद्याने दिलेले जातात त्याच्यामध्ये सेक्शन 155, कलम 155, कलम 182, कलम 220 ही अशी वेगवेगळी कलमं दिलेली आहेत. आणि ह्या कलमान्वये अधिकाऱ्यांना काही वेगळे स्पेशल अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार काय आहेत तर ह्या अधिकारामध्ये एक लेखन प्रमादांची दुरुस्ती, म्हणजे तुमच्याकडे काय जर चुकीने काही एरर असेल, तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, तुम्हाला नोंदीमध्ये काय फेरफार करायचा असेल, अशी वेगवेगळी कलमं आहेत. आणि ह्या अधिकाराद्वारे बऱ्याचशा वेळेला काही लेखांमध्ये अभिलेखांमध्ये चुका होतात. या चुका दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळे कलमं दिलेली आहेत. 155 मध्ये दुरुस्तीचा कलम आहे. 182 मध्ये त्या कसूर करणाऱ्या व्यक्तीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर 220 मध्ये 220 मध्ये त्याची नाममात्र बोलीवरती खरेदी करणे. म्हणजे सगळे अधिकार हे ह्या सगळ्या कलमांच्या अंतर्गत हे सगळे अधिकार यांच्याकडे आहेत. म्हणजे फेरफार करणार हेच अधिकारी, दुरुस्ती करणार हेच अधिकारी, त्याच्यामध्ये स्थावर मालमत्तेची जप्ती आणणार हेच अधिकारी, त्याच्यावरती बोली लावणार हेच अधिकारी. म्हणजे सगळा माल कुठूनही या खिशात ना या खिशात, या खिशात ना या खिशात, म्हणजे सगळा माल जेवढा आहे हा सगळा महसूल खात्याच्या अंतर्गत या अधिकाऱ्यांच्या खिशात जातोय. आणि म्हणून या अशा सगळ्या तक्रारी ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात झाल्या, जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी दुरुस्तीसाठी जातो, फेरफार बदलण्यासाठी जातो, त्याला ज्या पद्धतीने रगडला जातो. परंतु बिल्डर असतील, मोठे मोठे धनिक असतील, मोठे मोठे शेतकरी असतील, ज्यांच्या लाखो एकर म्हणजे हजारो एकर जमिनी आहेत, अशा लोकांची कामं या सगळ्या कलमाच्या खाली इतक्या सहज गतीने होत आहेत. आणि म्हणून ह्या कलमाच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या त्यावेळेला शासनाने एक समिती गठीत केली आणि एक समिती गठीत करून मागच्या 5 वर्षामध्ये किती प्रकरणं झाली अशी या प्रकरणांची चौकशी केली. ही चौकशी केली, त्याच्यामध्ये 38,027 प्रकरणापैकी 2,382 प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. आता 2,382 प्रकरणामध्ये 247 प्रकरणात दोषी अधिकारी त्यांच्यावरती विभागीय कारवाई सुरू करणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. आता ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे स्तर आहेत आणि शिक्षा देखील वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्राधिकृत आहेत. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, अ वर्गातील अतिगंभीर अनियमितता, बेकायदेशीर असलेल्या 13 प्रकरणात फौजदारी कारवाई करणे, महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत जबर शिक्षेसाठी विभागीय चौकशी सुरू करणे, ब वर्गासाठी अनियमितता बेकायदेशीरपणे असलेल्या 247 प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करणे. किरकोळ स्वरूप तर असंख्य. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं आपण आमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी लावण्यासाठी करताय का? आता डोळ्याला पाणी लावणे
या म्हणीचा पुन्हा मी विशेष तुम्हाला उलगडून सांगू का? का तुमच्या सोप्या भाषेत, आमच्या सोप्या भाषेत आम्हाला चुना लावताय? कुठल्या भाषेत मी हे बोलायचं इथपर्यंतच बस झालं. इथपर्यंतच ठीक आहे ना? तर म्हणजे सरकार चौकशी नेमते, मान्य करते, गोंधळ झालाय, कलमांचा गैरवापर झालाय, करोडो रुपयाचा अपार झालाय, हे सगळं आपण मान्य करताय, परंतु याच्यावर कारवाई कोणच करत नाहीये. आज साधा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे, मग हे सगळं केलं कशासाठी? 5 वर्षाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करताय. 5 वर्षात जवळजवळ आपण 38,000 प्रकरणं शोधली, त्याच्यातली प्रत्यक्ष 2,383 प्रकरणं आपण खणून काढलीत. मग एवढा सगळा एक्सरसाइज करून आपण त्यांच्यावर कारवाई केली काय? काही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. म्हणून माझा स्पेसिफिक एकच प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये जे दोषी सापडलेले आहेत किंवा या प्रकरणामध्ये ज्यांची अजून चौकशी व्हायची आहे, ज्यांची चौकशी झालेली आहे आणि ज्यांच्यावरती चौकशी व्हायची आहे, आणि तुमच्या कॅटेगरी प्रमाणे ज्या कॅटेगरी तुम्ही इथे दिली आहेत, अतिगंभीर, गंभीर, सौम्य गंभीर, आणखी त्याच्या खाली सौम्य, त्याच्या खाली अतिसौम्य, ह्या ज्या काही कॅटेगरी बनवलेल्या आहेत, ह्या कॅटेगरी प्रमाणे जास्तीत जास्त कडक कारवाई आपण अधिवेशन संपायच्या आत आपण काय कारवाई करणार आणि केलेल्या कारवाईचा अहवाल, ऍक्शन टेकन रिपोर्ट, निवेदन आहे. हा या सभागृहामध्ये अधिवेशन संपायच्या अगोदर आपण ठेवणार का? हे झाल्याच्या नंतर मी पुढचा प्रश्न विचारतो. माननीय सभापती महोदय, सापडत नाहीत पेपर. सर्वप्रथम तर मी माननीय अनिल परब साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वेळ पण लिहून ठेव त्याच्यावरती. खरं तर ही लक्षवेधी सभागृहात आणली आणि शासनाचं लक्ष वेधलं. आणि खरं तर जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या की 155चा दुरुपयोग कसा होतो आहे, तो कसा होतो आहे. तर 155 मध्ये जसं सांगितलं, शुद्ध लेखनामध्ये झालेली चूक, जे चंद्रशेखर झाला, काही दुसरं चंद्रशेखर झालं, सुनील झालं, एवढंच फक्त अधिकार आहे तहसीलदारला, याच्यापेक्षा जास्त अधिकार नाही आहे. पण याच्यामध्ये इतका गंभीरपणे इतक्या 155चा दुरुपयोग काय करावा? तर धळता माझा असतो ना, म्हणजे कोट्यावधी रुपयाचं शासनाचं महसुलाचं नुकसान करणारी कृती. दुसरं, जे शासनाचे अधिकार आहे महसूल मंत्र्यांना, वर्ग 2 चे वर्ग 1 करणे, क्लास 2 चे क्लास 1, ते अधिकार वापरून टाकले. क्रमाने जायला लागेल. मालकी हक्कातच बदल केलाय काही, म्हणजे सचिन अहिरची जमीन अनिल परबच्या नावाने लावणे, अनिल परबांची जमीन अभिजित वंजारीच्या नावाने लावणे, अति गंभीर. जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे, घट करणे, म्हणजे तुमचं 2 एकर आहे 1.5 एकर करणे, अनिलजीचं 2.5 एकर करून देणे, अति गंभीर आहे. आणि इतर हक्काची जे व्यक्तीचे नाव आहे इतर हक्कामध्ये त्यांचे नावं कमी करून टाकले काही ठिकाणी, म्हणजे 7-12 क्लिअर करून टाकले. खरं तर हे माझ्याकडे आलं, मी मग आमचे ACS आणि मी याची प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे, त्यांची चौकशी इकडे आणली. म्हणजे प्रवीण गेडामकडून चौकशी पुणे विभागाची केली, ते नाशिक विभागाचे कमिशनर आहेत. त्यांनी अनिलजींनी मांडलं, खरं आहे की एकूण प्रकरणं किती आहे पुणे जिल्ह्यात? तर 38,027 प्रकरणं आहेत ज्याला असं छेडछाड झाली आहे. आणि महाराष्ट्रात तपासाची आहेत. सर्व विभागीय आयुक्ताची आम्ही आदेश काढलेले आहेत की आता मराठवाडा तपासा, विदर्भ तपासा, कोकण तपासा आणि नाशिक विभागीय तपासा, त्याच्या वेगळे आता प्रकरणं येतील. आता या प्रकरणामध्ये 38,027 आमच्या समोर आले, फक्त आम्ही 2,388 तपासले आहेत, एवढंच पकडलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये जे माननीय परब साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की प्रचंड जे महसूल खात्यामध्ये आत्तापर्यंतच्या या जेव्हा प्रवासामध्ये सर्वात मोठी अनियमितता झालेली किंवा सर्वात गंभीर हे प्रकरण आहे.
ज्यांनी या प्रकरणाचा दुरुपयोग करून म्हणजे 155चा दुरुपयोग करून कितीतरी लोकांच्या आत्महत्या होतील. म्हणजे तुमची जमीनच काढून टाकली आणि त्यांच्या नावाने करून टाकली. तुमची अर्धा एकर 1 एकर जमीन जे पुण्यामध्ये बघितलं असाल तुम्ही काय रेट आहे. हे माणसं कोण आहेत? जे गरीब माणसाने मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं यांना हातात घेऊन. मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं, त्यांची जमीन कमी करून देणे म्हणजे हे एक मोठं कार्टेल आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये हे लक्षात आलं आहे गव्हर्नमेंटच्या. आणि त्यामुळं आता या प्रकरणामध्ये जे काही प्रवीण गेडाम समितीचा रिपोर्ट आला आहे की पहिल्या याच्यामध्ये अमध्ये 15 अधिकारी आहे, ब मध्ये 82 आहेत, क मध्ये 55 आहेत. म्हणजे अतिगंभीर 15 अधिकारी, ब गंभीर 82 अधिकारी आणि तिसरं क 55 अधिकारी. म्हणजे जर आता हे महसूल खातंच पूर्ण खाली होऊन जाईल. त्यामुळं आता हा रिपोर्ट आमच्याकडे परब साहेब आत्ता आला आहे जानेवारी महिन्यामध्ये. त्यानंतर आम्ही पुन्हा आता याच्यामध्ये काही 2 विषयात लॉ ज्युडिशरीचं ओपिनियन घेतो आहे. त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहेत ते त्या ठिकाणी 420 अजून काही गुन्हे आहेत. कुठल्या गुन्ह्यामध्ये आपण याच्यामध्ये या ठिकाणी कारवाई करायची वगैरे आम्ही करतो आहे. पण आत्ता आपल्यासमोर हाई टास्क आहे, यांच्यावर तर कारवाई करायची आहे. पण हाई टास्क आहे की असं राज्यामध्ये किती झाला आहे आणि किती लोकांचा याच्यामध्ये जीव अटकलेला आहे. आणि याकरता केवळ कारवाईच नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सर्व रिव्ह्यू करावं लागणार आहे. आणि जिल्हाधिकाऱ्याला तर आम्ही पॉवर डेलिगेट केलं आहे. त्यांना सांगितलं की सर्व रिव्ह्यू करा, ज्यांची जमीन त्यांच्या नावाने करून द्या, ज्यांची तुम्ही कमी केली त्याच्या कमी जास्त पत्रक जे आहे ते दुरुस्त करून द्या. जेवढा याने 155चा दुरुपयोग केला आता हे दुरुस्त करावं लागेल पहिले, नाहीतर हे तर 1-1.5 लाख परिवाराचा जीव घेणारं प्रकरण आहे राज्याचं पकडलं तर. मला असं वाटतं या प्रकरणामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 7 दिवसामध्ये हे जे अतिगंभीर हे पहिलं प्रकरण, नंतर पुढच्या 3 महिन्यात पुढच्या अधिवेशनात महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र या सभागृहामध्ये दिसेल. आणि मग याच्यामध्ये किती मोठा अधिकारी असेल, किती कुठलाही अधिकारी असेल. मी तिथल्या संघटनाशी बोललो आहे. संघटनाला वाटतं आमच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतात, आमच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करतात. मग संघटनाला दाखवणार आहे मी काय चालू आहे, त्याच्या संघटनेने बघितलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरं तर या राज्यांच्या 1.5-2 लाख परिवारांना त्यांचा हक्क जो गेला आहे तो परत मिळवून देण्याचा हा प्रश्न आहे. 1.5-2 लाख परिवाराचा हा विषय अनिल परबजी आपण या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणि त्यामुळं मी आपल्याला आश्वस्त करतो की मी महसूल मंत्री आहे, त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली आहे या विषयावर. त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. एखाद्या वेळी हे प्रकरण अजून मोठ्या चौकशीचे रिपोर्ट आले, पण या अधिकाराचं नेमकं करायचं काय यांच्याबद्दलची पुन्हा नाही की याच्यामध्ये दोषी अधिकारी आम्हाला सापडलेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचा लार्जर जो काय रिपोर्ट असेल तो पुढच्या तुम्ही ज्या अधिवेशनाच्या पूर्वी आणा. पण जे आता चौकशीत सापडलेले आहेत त्यांच्यावर तर निलंबनाची कारवाई करा. तुम्हाला जर फौजदारी कारवाई करताना लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घ्यायचंय तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घ्या. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये अधिवेशन संपायच्या आतमध्ये तुम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. पण आज सभागृहामध्ये हे तर आम्हाला आजच्या असताना जे अधिकारी सापडले अति गंभीर गुन्ह्यात म्हणजे जे मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेमध्ये बसतात त्यांना तर कमीत कमी निलंबित करा. निलंबित केल्याशिवाय कसं चालेल? म्हणजे तुम्ही एका बाजूने मान्य करायचं की 200 परिवारांच्या आत्महत्येचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि इथे मंत्री त्यांना वाचवत आहेत, त्यांना सस्पेंड तर करा. कमीत कमी महाराष्ट्राला मेसेज तर जाऊ देत. आपण मंत्री आहात, आपल्या कार्यक्षमतेवरती मी मगाशीच म्हटलं की आपली कार्यक्षमता मुख्यमंत्री होण्याची आहे. सभागृहाला एकदा दाखवून तर द्या आपली कार्यक्षमता. आपण जर असे त्याच्यामध्ये बोटचेपे धोरण जर घ्यायला लागलात तर चालणार नाही. कारण जे सापडलेले मंत्री आहेत, जे सापडलेले अधिकारी आहेत
त्यांना महाराष्ट्राला कळू तर देत की बाबा सुरुंग लागलाय, कधी आपली खुर्ची काढून घेऊन जातली शकते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज या सभागृहामध्ये जे अधिकारी सापडले चौकशीत, पुन्हा चौकशी कोणी केलेली आहे, कोणी छोट्या माणसाने केलेली नाही आहे. त्यांना उत्तर तर देऊ द्या ना तुम्ही. नाही, पण माझं तेच म्हणणं, त्या उत्तराकडे पोहोचतच नाही. डायरेक्ट उभं राहून सुरुवात केली, त्या असं नाही चुकीच्या करायचं. दिशेने चालले होते, त्यांना व्यवस्थित लक्ष दाखवते तुम्ही- की कुठल्या दिशेने बरं, जायला प्रश्न पाहिजे. झाला का तुमचा? झालाय ना, सस्पेंड करायचा विषय ना, सस्पेंड करायचा विषय ना. माझा प्रश्न- suspend करायचा बरं, मग विषय. खाली बसा आता, झालाय ना. तरी suspend आणि करावं. आता तुम्ही ते बोलत असताना परत नाही उभं राहायचं डायरेक्ट, असं माझी परवानगी असल्याशिवाय असं नाही. नाही नाही. आणि मुख्यमंत्री एवढं कोणाला त्या ठिकाणी करायचा तुमचा सांगितलं विषय की- नाहीये ना आता. काही बसा. नाही तुम्ही, वाईट काही नाही आहे, पण तुम्ही काय करताय तुम्हाला चांगलं माहिती आहे. खाली बसा. पण तुमची आवड इथे दर एका दिवसात 17 सकाळ दुपार संध्याकाळ व्यक्त कर. नाही, मुद्दा असा आहे, आता जनतेला जमिनीबद्दल न्याय द्यायचा विषय चाललाय. तुम्ही उगाच राजकारणात उरफाटा करून त्यांची वाट लावू नका. खाली बसा. असं तुम्ही शांत राहा, उगाच काहीतरी बोलतीकडे माझ्या गाडी- इथं बोलतात आहे. आणि राज्याला सक्षम अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला आहे. त्यामुळं सध्या या विषयाचा कुठेही त्या ठिकाणी चर्चा करायची गरज नाही आहे. आणि मोठी लाईन मदत आहे. खरं तर माननीय मी अनिल परब साहेबांना थोडा वेळ मागतोय, जास्त नाही. मला याच्यामध्ये तुम्ही खाली बसून बोलायचं नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या प्लीज. परब साहेब, मी आपल्याला मान्यच केला आहे, असं बरोबर नाही. शेवट आहे मान्यच केला आहे. तुम्हाला. मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल. मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये. आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे. पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे. पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे. यस. तरी आहे सभापती होते आणि आपण जे राज्याचं घेतलं हे योग्य आहे.